तिकडे खेळपट्टीच्या मागे सोहम. हॅलो. चेअर चेअर कशाला नेते तुम्ही? सामनाधिकारी म्हणून काम पाहतील अविनाश चव्हाण आणि संदेश उपाले. फेडरेशन कडून सामनाधिकारी अविनाश चव्हाण आणि संदेश उपाले काम करतील. दोन्ही संघांची लिस्ट आली 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 दोन्ही संघांची लिस्ट आली. हॅलो. तर आजच्या दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. यजमान संघ आहे रामवाडी ब विरुद्ध कुरवल जावली. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल स्पर्धेचा नियम आहे. आणि या सामन्यासाठी तटस्थ पंच आमच्या 15 गाव असोसिएशनचे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर साहेब आणि राज पालांडे ज्यांनी क्रिकेटमध्ये आपला नावाचा डंका वाजवलाय. एक चांगल्या प्रकारचा पंचांच्या भूमिकेत आपल्याला कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सामनाधिकाऱ्याचे संदेशजी उपाले आणि अविनाश चव्हाण एक आयोजक आहेत. हे आपल्या सामनाधिकाऱ्याचं काम पार पाडताना दिसत आहे. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची. तर 12वा खेळाडू आमच्याकडे द्यायचा आहे. कुरवल जावली संघाचे संघनायक योगेशजी जाधव वाय. बरं ठीक आहे आला इकडे. तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रामवाडी चषक श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक वर्गांकडे, ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज आणि चित्रफित ज्यांनी महाराष्ट्रात घेऊन गेली. तर नक्कीच इथं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातंय. एक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी 2024 मध्ये पहिला होणारा सामना. दुसऱ्या दिवसातील सलामीची आलेली जोडी रवींद्र सावंत आणि राजेंद्र सकपाल ही नावाजलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनेक चांगल्या प्रकारचं आयोजनाच्या भूमिकेत श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आमच्या समेत जोडले जे अजयजी सकपाल साहेब ज्यांनी निवे रामवाडीच्या नावाचं आपलं नाव आणि या शृंखलेसाठी ज्यांनी फार मोठं योगदान दिले ते आमच्या समेत जोडले गेलेत व्यासपीठावरती. तर सामन्यातील पहिलं पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज भूषण नाव सांग वल्लभ. एक वल्लभ म्हटलं की स्फोटक गोलंदाजी करतोय. विश्वास सार्थ दाखवलाय वायजेनी वल्लभ या गोलंदाजावर. पॉवर प्लेचं षटक असेल. पहिलं षटक प्रगती पथावर असताना सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो वल्लभ. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. कारण वायजे म्हटलं की क्रिकेट मधलं फार मोठं म्हणतात ना किडा आहे. कारण कुठला गोलंदाज कुठल्या फलंदाजाला वापरायचा आणि कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम करतोय तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला क्षेत्ररक्षक वायजे योगेश जाधव. श्री गणेशा होतोय गोलंदाजाचा. वल्लभ यांच्याकडून पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडला तटवलाय. डिक्लर झोन मध्ये जातोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एक धावेचा इशारा येतोय. श्री गणेशा झालाय तो निवे रामवाडी ब संघाचा. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. कुरवल जावली म्हटलं की आपल्या 15 गावातील हे नावाजलेला बलाढ्य संघ समजला जातोय. सातत्याने स्पर्धा गावाकडे असली का मुंबई ठाण्यामध्ये असेल का चांगल्या प्रकारचा खेळ करतात आणि तिथे मात्र झेल सुटतोय. पहिला जीवदान भेटतंय. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता राजा या फलंदाजाचा. कारण राजेश सकपाल म्हटलं की एक स्फोटक फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र काय पाहिजे तसं झालं नाही. जीवदान भेटलंय. एक धाव घेण्यात यश आले ते राजा या गोलंदाजाला फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 2 धावा धावफलकावरती लागताय. क्षेत्राची थोडीशी विवाह रचना रचताय. वायजे एक गुणवान खेळाडू मंडळाचे धडाड्याचे असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. पुन्हा एकदा वल्लभ आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती
अकोटाप्याचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने ढकललाय. रवींद्र सावंत म्हटलं की एक हाणामारी करणार. प्रत्येक चेंडूवरती समाचार करावा लागेल, कारण अजयजी सकपाल साहेब 4 षटकांचा सामना असेल, 24 चेंडूचा खेळ असेल. 40 ते 45 धावा फलकावरती लावाव्या लागतील या संघाला, कारण कुरवल जावली म्हटलं की एक नावाजलेला स्फोटक म्हटलं की वावगं ठरणार नाही, कारण वायजे यांच्या स्वरूपात उतरलेला, त्यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा संघ आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये चांगला फटका मारलाय राजा यांनी. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र होत आहे, पण एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते राजा या फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते 4 धावा. 4 धावा फलकावरती लागतायत. माझ्या समेत जोडलेत आमचे गुणलेखकी, आमचे भाचे योगेश चव्हाण, निवे रामवाडीचे सुपुत्र आहेत. चांगल्या प्रकारचं गुणलेखकांची कामगिरी सातत्याने पार पाडताना दिसत आहेत. वल्लभ आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती रवी याला सामना करतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न असलाय, बॅटची एज लागले, रवीला मोठा मासा गळाला लागलाय, माघारी परतवलंय वल्लभ या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहिला गडी बाद होतोय रामवाडी ब संघाचा. तर नवीन आलेला फलंदाज विष्णू, तर आमच्या समेत आयोजक जे आहे, आयोजक ज्यांनी गेली दीड महिना ज्यांनी चांगली कामगिरी पार पाडली ते अविनाशजी चव्हाण साहेब आहेत. पहिला गडी बाद झालाय, रवींद्र सावंत माघारी परतवलंय. तर या सामन्याबद्दल आपण काय सांगू शकाल? नक्कीच आपल्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एक विकेट गेलेला आहे रामवाडी ब संघाचा. बघूया आपण कशा प्रकारे विष्णू सकपाळ आलेत. तर बघूया कशा प्रकारे दुसरा बॉल खेळतायत ते. पहिल्या चेंडूवरती आय थिंक बळी घेण्यात त्यांना यश मिळालंय. डावखोरे फलंदाज आपले रवींद्र सावंत यांचा आजच्या चांगला टटवलेला चेंडू, तिथे एक धाव काढण्यात ऍक्च्युली यश मिळालेलं आहे विजयजी. तर नक्कीच एक धावेवरती समाधान मानावं लागते. विष्णू सकपाल म्हटलं की एक स्फोटक फलंदाज, कारण आम्ही त्यांचा फार मोठा जवळून खेळ बघितलाय. कारण जेव्हा ते गोलंदाजी आणि फलंदाजी जेव्हा करतात ना, की आपल्या संघासाठी खूप मोठं काहीतरी योगदान देऊनच जातात. कारण मालाड येथे कार्यरत असलेले पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. वावे गावठाणचे सुपुत्र रवींद्र सावळाराम उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जातंय. गेली 2 दिवस त्यांनी चहा आणि नाश्त्याची ज्यांनी स्पर्धेसाठी नाश्त्याची ज्यांनी सोय केली, कारण अन्नदाता भाव म्हटलं की काय वावगं ठरणार नाही, कारण पाणी आणि अन्न ही माणसाची अति काळाची गरज. तर त्यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक विजयजी चव्हाण साहेब यांचं इथं स्वागत केलं जातंय. त्यांनी इरादा केलाय. मला वाटतं गेली 2 दिवस सकाळी येतात ना, तसं माणूस कसा एकदा कामावर जातो डबा घेऊन, तसं ते टिफिन पाण्याची बॉटल सर्व घेऊन येतात. त्यांना माहिती आहे का आज हजेरी आपली काय सुटका नाही. रात्री 9 वाजू द्या, 10 वाजू द्या, घरी सांगितलं असेल आमची काय वाट बघू नका. तर दुसरं षटक प्रगती पथावर असताना नवीन आलेला गोलंदाज भूषण, पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागतायत. आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो भूषण, पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगला फटका मारला, तिथे झेल मात्र सुटतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. चांगला फटका मारला होता, मात्र तिथं झेल झाला असता तर कदाचित चित्र पलटी झालं असतं, पण तसं घडलं नाही. क्षेत्राने मोठे घोडचूक केले आणि 1 धावेची संघासाठी एक भर पडते. म्हटले रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती भूषण. चांगली गोलंदाजी, काय फटका मारलाय, लॉंगअपच्या दिशेने मारलेला फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पंचांचा निर्णय येतोय 1 धावेसाठी आणि 1 धावेने या संघाच्या धावसंख्येत बदल होते. 7 धावा धावफलकावरती लागतायत. 7 आकडा म्हटलं तर आपल्या भारत देशाचा कर्णधार ज्याने महेंद्रसिंग धोनी
ज्यांनी आपल्या भारत देशाचं नेतृत्व केलंय आणि क्रिकेट या खेळामध्ये मोठं नाव ठेवलं जातं. जर्सी नंबर 7 आकडा आपल्याला आठवण करून देतोय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कुरवल जावली संघाने. त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय तो विष्णू सकपाल. चांगला फटका मारलाय, बॅटचे एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी एकेरी दुहेरी धावेने मात्र भागणार नाही, कारण कुरवल जावली म्हटलं की एक मोठा संघ समजला जातोय. प्रत्येक चेंडूवरती थोडीशी हाणामारी करावी लागेल. एका दुसरा चौकार षटकार आला अजयजी सकपाल तर नक्कीच 35 ते 40 धावा धाफलकावरती लावाव्या लागतील त्या रामवाडी ब संघाला. संघाची धावसंख्या होते 8 आकडा. 8 आकड्यावरती जात आहेत रवींद्र उतेकर साहेब. या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत पाहतायत, आनंद घेतायत, कारण आपला यजमान संघ इथे खेळतोय आणि मित्रबंधू आहेत. एक वावे गावठांचे सुपुत्र आहेत, चांगल्या प्रकारचं योगदान सातत्याने देत असतात. 15 गावामध्ये कुठेही स्पर्धा असेल, ठाणे मुंबईमध्ये ते हजेरी लावतात आणि म्हणतात ना दिल का राजा. बघा त्यांनी 2 दिवस चहा नाश्त्याची ज्यांनी सोय केली ते रवींद्र सकपाल आमच्या समेत जोडलेत व्यासपीठावरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता उजव्या एसटीच्या, थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 9 धावा धावफलकावरती लागतायत. 9 धावा धावफलकावरती लागतायत. मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण मला वाटतं फार टेन्शन मध्ये आलेले दिसतंय. काही यजमान संघ आहे, कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावं लागणार या पहिल्या सामन्यात. मला वाटतं आज विष्णू सकपाल यांचा दिवस आलेला दिसतोय. आज रविवार आहे. आज मला वाटतं सर्व मुंबई नगरी म्हटलं की आज कर्मचाऱ्यांना सुट्टीचा दिवस असतो. रेस्ट इन फॉरेस्ट ज्याला समजलं जातं ते मुंबईला एक वाक्य तयार केलं जाते, रेस्ट इन फॉरेस्ट, रेस्ट. अशाच पद्धतीने अजयजी सकपाल साहेबांनी आज रेस्ट घेतलेला आहे आणि पहिला सामना चाललाय आपल्या यजमान संघाचा, तो रामवाडी ब संघाचा. 2 धावा घेण्यात यश आले. 2 या धावेने संघाच्या धावसंख्येत 11 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला फटका मारलाय, काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी गुडचरत आहे. मला वाटतं जर पहिल्या स्टार्टिंग जर चेंडू खाली आला असता तर नक्कीच झेल झाला असता, कारण वायजे म्हटलं तर क्षेत्राचा अव्वल केडा समजला जातोय. चांगला फटका मारलाय. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत होते 12 धावा धावफलक, 13 धावा धावफलकावरती लागताय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केले, कारण विष्णू सकपाल म्हटलं की आपल्या वेस्टर्न रेल्वेला मालाड इथे त्यांनी मोठा आपला नावाचा दबदबा ठेवलाय आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजूनही ते खेळतात. म्हणून आलेला उर्फ सुरेश रायनाची ते आठवण करून देतात. चांगला फटका मारलाय, बॅटचे एज लागले, पॉइंटच्या दिशेने हवेत गेलेला चेंडू आहे. झेल मात्र तिथं पुन्हा एकदा सुटतोय आणि 2 धावा घेण्यात यश आलंय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन. प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111, तृतीय आणि चतुर्थ 3,333. भगवानजी उतेकर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत केलं जाते. पाणी पुरवा, पाण्याच्या बॉटल भरून ठेवा. तर जरा पाणी पुरवा. ग्राउंडवरती आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत केलं जातोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मंडळाचे अध्यक्ष मला वाटतं आज सर्वांनी तटस्थ राहिलं पाहिजे, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हटलं की गोड केला जातोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजनाच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत विकासजी बाबाजी चव्हाण साहेब, मंडळाचे अध्यक्ष असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 15 धावा धावफलकावरती लागतायत. ज्यांनी युट्यूब लाईव्ह तर्फे ज्यांनी आमचा आवाज या प्रेक्षक वर्गापर्यंत या महाराष्ट्रात ज्यांनी नेऊन ठेवलाय आणि चित्रफित लिखित करून ठेवले ते विघ्नेश, या ठाणा मुंबईचे असू द्या, 15 गाव रत्नागिरी असू द्या, देवगड असू द्या, ते विघ्नेश आमचे म्हणजे पुरेपूर चांगली कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. सामन्यातील तिसरा स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो योगेश जाधव वायजे, जो संघाचा धुरा सांभाळतोय. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारलाय, खणून काढलाय शॉट. राजा यांनी पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललंय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होती 16 आकडा यावरती नेऊन ठेवले. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत
यजमान संघ रामवाडी ब विरुद्ध कुरवल जावली. आपल्या 15 गावातील एक नावाजलेला संघ, बलाढ्य संघ समजला जातोय. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. उजव्या एसटीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. पंचांचा निर्णय येते. मुख्य पंच म्हणून कामगिरी पार पाडतात ते दिलीपजी उतेकर, स्वेरलेख पंच पालंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला हा सामना आहे. एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेजचा सामना आहे. चांगला फटका मारलाय लॉंगरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने घेतोय आणि तू मेमे करण्याचा थोडासा मला वाटतं क्षेत्ररक्षक लंबल झालाय आणि फलंदाजाला त्याचा फायदा होतोय 2 या धावेसाठी आणि त्याने माघारी परतावले. तिसरी धाव घेण्याचा इरादा होता राजा यांचा, पण विष्णू हा चालाक फलंदाज, त्याला माहिती आहे आपल्या विकेट जाऊ शकते, बाद होऊ शकतोय, त्याला माघारी परतावले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते. 19 धावा धावफलकावरती लागतायत. साथी स्कोरर योगेश चव्हाण उर्फ बाबू. बॅटची एज लागले. एक चांगलं क्षेत्ररक्षक झाले. इष्टीच्या पाठीमाग चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता झाले आणि संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केले ते 19 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 19. 24 चेंडूचा खेळ असेल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणची धुरा सांभाळले ते कुरवल जावली या संघाने. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रॅक सूट, बूट शूज असणे गरजेचं आहे. जर गेटमध्ये जरा बाईक लावल्यात, विनंती असेल जे आपलं मेन गेट आहे एंट्री गेट तिथं मोठी गाडी येते, तर ज्यांनी जे बाईक लावल्यात आपल्या गेटच्या समोर ते जरा थोडीशी 2 मिनिटासाठी हटवा. कोणाचे असेल त्यांनी सहकार्य करा. या लवकर आपण. कोणी हँडल लॉक केले असेल, कोणाची गाडीची चावी जर असेल आणि आपल्या गाड्या जरा साईडला लावण्याचं काम करा. जरा मंडळाला सहकार्य करा विनंती असेल तर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागतायत. संतोषजी चव्हाण फार टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत, कारण आपला यजमान संघ आहे. ते बघतायत सामन्याची जरा चाचपणी करतायत. कोणता फलंदाज कशी बॅटिंग करतोय, अजून क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण धावा जमाव्या लागतील संतोष. कारण 24 चेंडूचा खेळ आहे. 35 ते 40 धावा धावफलकावरती लावायला लागतील. कारण मोठा संघ आहे. कुरवल जावली संघ म्हटलं की एक नावाजलेला संघ समजला जातोय. ज्यांनी बाईक मेन गेट मध्ये लावल्या जरा आठवा. जरा रिक्षा आहेत, रिक्षा. स्वप्नील तुझी रिक्षा आहे का? या जरा लवकर. स्वप्नील रवी सावंत आपल्या रिक्षा जरा नाही, रवी सावंतची साईडला आहे. येतोय येतोय. तर वाईट नाही येतो. आपले मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत संजयजी उपाले आणि अविनाश चव्हाण साहेब इथे तटस्थ आहेत, आमच्या समेत जोडलेत. आणि विघ्नेश मात्र जरी युट्यूबचं कॅमेरामॅनचं काम जरी करत असेल, पण क्रिकेटमध्ये तो अंपायरने देण्याच्या अगोदर डिसिजन तो इथं सांगू शकतो. त्याला म्हणतात अनुभव, आणि तो विघ्नेश पुरेपूर काम करतोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 21 धावा धावफलकावरती लागतायत. 21 धावा धावफलकावरती लागतायत. विजयजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे चंद्रकांत सावंत साहेब मला वाटतं फार टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत, कारण आपला यजमान संघ आहे आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन जरा या सामन्याचा आनंद घ्यावा. आमची आग्रहाची आणि नम्रतेची विनंती असेल, कारण मोठं योगदान दिलंय तुम्ही या लोकांनी. कारण ज्येष्ठ नागरिक आणि चंद्रकांत सावंत मधले आमचे जरी भाऊजी असले तरी आज ते गावावरनं आलेत. कारण क्रिकेट स्पर्धा जरी गावाला कुठेही असली तरी ते तोंड्यात बांधावर जाऊन बसणार आणि बघणार आणि आनंद घेणार या क्रिकेट खेळाचा. ते त्यांना म्हणतात चंद्रकांत सावंत साहेब. तर एकवीस 21 3 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 21 धावा.
आणि सामन्यातील चौथं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज निलेश. निलेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला फटका मारलाय. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये आणि धावा किती? 2 धावा. संघाची धावसंख्या होते 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागतायत. तर सर्व स्वयंसेवकांना एक विनंती असेल, सामना चालू असताना जी लहान बच्चे कंपनी आहेत त्यांनाही विनंती असेल, सीमारेषेचा ताबा घ्यायचा. डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण आणून द्या. बॉल सपूर्द करा ग्राउंड वरती. तर चौथं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी 2024 पर्व 13 मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. थोडस मला वाटतं गोलंदाज प्लंबन जातोय. क्षेत्राची रचना रचतोय वारंवार वायजे म्हणजे योगेश जाधव. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. बॅटचे लागले. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला प्रकारचा झेल घेतलाय. दुसरा गडी बाद होतोय तो विष्णू सकपाल यांच्या स्वरूपात. हॅलो, एवन पोसरे संघाचे जे खेळाडू आहेत, एवन पोसरे संघाचे जे खेळाडू आहेत किंवा आपले पाठीराखे आहेत, तर त्यांना विनंती असेल, आमच्याकडून सूचना आहे, तुम्ही सर्वांनी जरा स्टेजच्या जवळ यायचं आहे. स्टेजच्या पाठीमागं आपल्याला चहा नाश्त्याची जरा सोय केलेली आहे आयोजकांनी. तर तुम्ही या जरा लवकर चहा नाश्ता करून जा, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही गावावरनं आलेले आहेत. तर पुढचा चेंडू गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. एक स्फोटक फलंदाज आलाय तो स्वप्नील सकपाल. एक स्फोटक फलंदाज एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. आणि पुढचा चेंडू धावेस्तीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 24 धावा धावफलकावरती लागतायत. एक स्फोटक फलंदाजी करावी लागेल. चौथं षटक म्हणजे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज किशोर आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. तर एक स्फोटक फलंदाज म्हटलं की रॉबिन सिंग, जुना रॉबिन सिंग आपल्या भारत देशाचा ऑलराऊंडरचा प्लेअर होता, त्याची आठवण करून देतोय. चांगला फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आणि तिसरा गडी झेलबाद होते. स्वप्नीलला माघारी परतावं लागते. तर रोहितजी उतेकर चेर आम्ही नेऊन देऊ, तुम्ही या इकडे. तर साखरगावचे सुपुत्र आहेत, आमचे मित्र बंधू आहेत आणि 15 गावचा बुलंद आवाज आणि एक उत्कृष्ट असं समालोचन करतात. आमच्या सोबत सातत्याने जोडले जाते ते रोहितजी उतेकर यांचं इथं आगमन झालेले. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर 25 धावा झाल्यात आणि नवीन आलेला फलंदाज विनोद दिनेश. चांगला फटका मारलाय. डिक्लर झोन मध्ये जातोय चेंडू जातोय 2 धावेसाठी. पंचांचा निर्णय येतोय. संघाची धावसंख्या होते 27 धावा धावफलकावरती लागताय. कारण चांगली फलंदाजी चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या दोन संघादरम्यान चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये. 27 धावा धावफलकावरती लागतात. रोहितजी उतेकर या आपण इकडे. पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र तिथं धाव मात्र काय मिळत नाही आणि गडी बाद होते. चौथा गडी धाव बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता.
आणि चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. नवीन आलेला फलंदाज मनोहर सकपाल एक स्फोटक फलंदाजी करतात आपल्या संघासाठी आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि एक गोलंदाज आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने चांगली कामगिरी पार पाडताना दिसतोय तो रामवाडी ब संघाचा मनोज सकपाल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता डाव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. निलेश थोडीशी मला वाटतं लाईन आणि लेंथ पंचांचा निर्णय येतोय. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. एक निवाडते 28 धावा धाव फलकावरती लागतायत. पुढचा चेंडू उलटा चेंडू होता. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि एक चोरटी धाव घेण्यात यश आले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 29 या आकड्यावरती. विजयासाठी 30 धावांची गरज. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल, 30 धावांची गरज असेल. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये निवेगावचे सुपुत्र आमचे मित्रबंधू सुधीरजी मापदी साहेब यांचं इथं आगमन झालेलं. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. एक चांगल्या प्रकारचं आयोजनाच्या भूमिकेत प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111 व तृतीय आणि चतुर्थ 3,333 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. ज्यांनी मालिकावीर जी ट्रॉफी आम्हाला दिले ते सतीश श्रीधर शिंदे चोरवणे गडकरवाडी गावठाण संघाचे सुपुत्र आहेत. एक ज्येष्ठ खेळाडू आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी ज्यांनी ट्रॉफी दिलेली आहे आराध्य राम उतेकर कुरवल जावलीचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील आभार. उत्कृष्ट गोलंदाज सतीश हरिश्चंद्र शिंदे चोरवणे गडकरवाडी गावठाण त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार मानतोय. सर्वास्कुळ क्षेत्ररक्षक चंडिका माता विकास मंडळ मुंबई वाळवे तर्फे खेड उपाध्यक्ष सतीश गणपत उतेकर यांकडून आकर्षक चषक नायब सुभेदार करण्यासाठी गणपत गोविंद उतेकर यांच्या स्मरणार्थ शिस्तबद्ध संघाची ज्यांनी ट्रॉफी दिले ते आमच्या निवेगावचे सुपुत्र आहेत महेश शिवाजी मापदी यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सामनावीरासाठी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीरची जी ट्रॉफी दिले त्या आमच्या भगिनी श्रीमती नंदा श्रीरंग चव्हाण सरपंच सालोशी यांच्याकडून कैवाल्याशी आपल्या वडिलांच्या मार्फत श्री धोंडो हरी मापदे यांच्या स्मरणार्थ त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक सामन्याकडे घेऊन जातोय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 30 धावांची गरज असेल. 24 चेंडू 30 धावा 30 धावा 24 चेंडू. काय घडणार काय बिघडणार कोणाला माघारी परतावला. कारण दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिली लढत कुरवल जावली विरुद्ध यजमान संघ रामवाडी ब संघ. एवन पोसरे जय गणेश पोसरे संघाचे खेळाडू आहेत. त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला चहा नाश्त्याची सोय केलेली आहे तर या लवकर आपण. आणि यानंतरचा होणारा सामना आहे उपालेवाडी
कालिका माता उपालेवाडी विरुद्ध जेतवन सापिर्ली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या इकडे. तर सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर 24 चेंडूचा खेळ असेल, 29 धावांची गरज आहे. तर कुरवल जावळी विरुद्ध रामवाडी चषक रामवाडी बस ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत जोडले गेले रोहितजी उतेकर, एक उत्कृष्ट असं समालोचन करतात ते. सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सागर, एक युवा खेळाडू, सातत्याने एक चांगली कामगिरी पार पाडताना दिसतोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजनाच्या भूमिकेचा यजमान संघ आजच्या दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. तर उपालेवाडी कालिका माता उपालेवाडी आणि त्यांच्या विरोधात जेतवन सापिर्ली नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. तर काय घडणार, काय बिघडणार, कोणाला माघारी परतावं लागणार. 24 चेंडूत 29 धावांची गरज, हाय व्होल्टेजचा सामना आहे. एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेला आहे जोडी ते सागर आपल्या बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटक घेऊन आलाय आणि तिथे मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे वाटतं. तर 2 धावा घेण्यात यश आले. सागर या गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. श्रीपाद आणि महेश एक जोडी आपल्याला पाहताना दिसते. 24 चेंडूत 29 धावांची गरज असताना काय करते हे आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. तटस्थ पंच महेश स्ट्राईक रोटेट करतोय, त्याला दाद देतोय तो सागर हा गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. दोन काढले. तर पंच पहिल्या चेंडूवरती एकच धाव आहे ना. पहिला चेंडू जेव्हा तिकडे चेंडू गेला एकच आहे ना. मग 4 धावा धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू सागर यांचा. पुढचा चेंडू आता पॉइंटच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं अव्वल दर्जाचं होते. एक धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या होते 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागतायत. 29 धावांची गरज असताना पहिला षटक प्रगती पथावर असताना सार्थ दाखवलंय स्वप्नील सकपाल या संघ नायकाने. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय रामवाडी ब संघाने. पुढचा चेंडू सागर यांचा. चांगला फटका मारलाय, मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र तिथं सुटलाय. एक जीवदान भेटलंय. रवींद्र चव्हाण यांच्याकडून झेल सुटतोय आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. झेल मात्र तिथं व्हायला पाहिजे होता, कारण स्फोटक फलंदाज होता. कारण त्याला जर जीवदान देणं हे थोडंसं महाग पडणार काय हे आपल्याला पुढे थोड्याच वेळात माहिती पडणार आहे. कारण एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय रामवाडी ब संघाने. पुढचा चेंडू सागर. चांगला फटका मारला तिथे. झेल सुपर एकदा सुटतोय. मनोज मला सातत्यानं जे कॅच विन तर मॅच विन हा स्पर्धेचा नियम आहे, क्रिकेट आहे. कारण तुम्ही जर कॅच ड्रॉप केला तर सामना नक्कीच तुमच्या हातून जाऊ शकतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 कॅच ड्रॉप झाले. पुढचा चेंडू सागर. चांगला फटका मारलाय मात्र तिथे आणि झेल घेतलाय आणि पहिला गडी बाद होतोय. 50-90 ही जी बाईक आहे ही जी गेट मध्ये लावलेली जरा ती जरा साईडला करा. 50-90 ज्युपिटर आहे वाटतं ती. आणि सर्वांना विनंती असेल, आज रविवार आहे, गाड्यांची ये जा राहणार आहे आणि तरी पण आलेल्या सर्वांना विनंती असेल की गेटच्या समोर कोणी गाडी पार्क करू नका. आयोजकांकडून सर्वांना विनंती आहे. तर नवीन आलेला फलंदाज आहे तो. हॅलो, पंच स्ट्राईक रोटेट करा. स्ट्राईक रोटेट करा पंच.
तर माफी असावी. पहा, तर क्रिकेट म्हटलं की सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. कारण जरी आम्ही ग्राउंडवरती समालोचन स्टेजवरती असलो, कारण प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातोय. आम्हालाही माहिती नव्हतं, आम्ही आमच्या बोलण्याच्या गडबड, पण एक ज्येष्ठ खेळाडू सुधीरजी मापदी साहेबांनी आमच्या लक्षात आणून दिले. कारण सूचना देणं गरजेचं आहे. कारण संघ हे सर्व आपले आहे, कोण आपला इथं परका दुरका नाही आहे. कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या 15 गावची स्पर्धा आहे. पुढचा चेंडू सागर यांचा सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू आहे. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय येतोय. संघाची धावसंख्या होते 7 या आकड्यावरती, 8 आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. यानंतरचा होणारा सामना आहे कालिका माता उपालेवाडी विरुद्ध सापिर्ली जेतवन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, तर आपण नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ते 9 धावा. तर काय घडणार, काय बिघडणार, माझे साथी समालोचक रोहितजी उतेकर आमच्या समेत जोडलेत. तर त्यांना विनंती असेल की त्यांनी पुढील धावचं समालोचन करावं. ही चालू आहे. हॅलो, हॅलो, हॅलो. धन्यवाद विजय सर. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि या विश्वाचं आराध्य दैवत आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान श्री पांडुरंगाच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि या आजच्या समालोचनाला सुरुवात करतोय. आपण मित्रांनो सर्वजण बघताय श्रीराम चषक 2024 नेवे रामवाडी यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट. मैदानामध्ये सुरू असणारा सामना तो म्हणजेच रामवाडी ब विरुद्ध कुरवल जावळी या दोन संघांमध्ये खेळला जातोय. प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमा केली आहे 29 धावा जमा केल्यात आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय कुरवल जावळी या संघासमोर. मात्र आता चांगला चेंडू टाकला होता, क्लीन बोल्ट. पहिला गडी बाद. महेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. दोन गडी बाद. धावसंख्या झाले धावफलकावरती 10 या आकड्यावरती. विजयासाठी 30 धावांचं लक्ष. पाणी पुरवा. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय. जेतवन सापेर्ली विरुद्ध उपालेवाडी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाते. वावे गावठाण संघाचे ज्येष्ठ नागरिक काय नाव साहेबांचं, संदेशजी उतेकर साहेब, वावे चिंचाटवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं क्रिकेटवरती फार मोठं प्रेम आहे. त्यांची इथं उपस्थिती नोंदवली, तरी त्यांचंही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला. आजच्या दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत. आणि संदेशजी उपाले साहेब म्हटलं तर आपल्या कालव्यामधलं छत्रपती जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ते तिथे सरकारी कर्मचारी म्हणून नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर एक साईडला असतील पाली उपालेवाडी आणि जेतवन सापेर्ली या दोन संघादरम्यान. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय उपालेवाडी या संघाने. आम्हाला निर्णय द्यायचा आहे. त्याचप्रमाणे रुपेशजी चांदे मुसाडगावचे सुपुत्र जे एक ज्येष्ठ खेळाडू, त्यांचं देखील आम्ही स्वागत केलं जाते. तर आयोजकांना एक विनंती असेल, पाहुणे आले असतील, कोण आपले नातेवाईक आले असतील, तर त्यांच्याकडे कटाक्ष असं लक्ष ठेवायचं आहे. कारण शेवटचा दिवस आहे. प्रत्येक पाहुण्यांचा इथं सन्मान केला जाईल. तर ओव्हर टू रोहित.
धन्यवाद विजयजी. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि पंचांची खुणा आहे ते षटक संपलेले याची. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती झाले 13 या आकड्यावरती. विजयासाठी 30 धावांचं लक्ष असताना 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झाले धावफलकावरती 13 या आकड्यावरती कुरवल जावळी या संघाची. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश जाधव आणि सिद्धेश शुतेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना असेल उपालेवाडी विरुद्ध जेतवन सापिर्ली संघ आणि प्रथमतः उपालेवाडी या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. जेतवन सापिर्ली या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. तर या ठिकाणी आता ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजेच श्री लक्ष्मणजी शिंदे गाव पोसरे हे देखील या खेळपट्टीवरती हजर आहेत. त्यांचा देखील शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपण आज जसं विजय सरांनी सांगितलं की आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आणि रविवार, त्यामध्ये 15 गावातील समस्त आपले मान्यवर आणि मोठमोठे दिग्गज असे दर्जेदार खेळाडू या खेळपट्टीवरती हजर राहणार आहे. त्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पंच, अंपायर, गाडी फक्त विचारूया. गाडी फक्त पास होऊ द्या मग चालू कर मॅच. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलं आहे गोलंदाजीच्या मार्कवरती मनोहर रामवाडी ब या संघाकडून. आणि त्याला सामोरं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश शुतेकर, आमचे मित्र, आमचे बंधू स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. आजच गावावरून त्यांनी हजेरी दाखवली आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी. आणि मात्र चांगला फटका बघायचंय काय होतंय. आणि हा झेल सुटलेला आहे. या ठिकाणी जीवनदान मिळतंय. झेल सुटल्यानंतर चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 15 या आकड्यावरती. जवळजवळ हा झेल घेणं गरजेचं होतं आणि सोपा झेल होता. तो झेल घेता आला नाही. कुठेतरी त्यांना अंदाज आला नाही प्रॉपर, त्यामुळे हा झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा मनोहर तयार, राईट मोर द विकेट मारा सिद्धेश साठी. आणि मात्र चांगला चेंडू तटवला ऑफ साईडला. मिड ऑफला चेंडू कलेक्ट करून फिल्डर या चेंडू खाली थ्रो करतील. तोपर्यंत 1 धाव काय रोखू शकणार नाही. धावसंख्या पुढे ते 16 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मनोहर रोखून ठेवावं लागेल. या सामन्यामध्ये विजय कोणाच्या बाजूने झुकणार याकडे लक्ष सर्वांचंच आहे. पुन्हा एकदा मनोहर. आणि मात्र चांगला चेंडू तटवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागले, काय काढावे चेंडू आणि झेल सुटला जातोय. कॅच ड्रॉप केले जात आहेत. या ठिकाणी जीवनदान मिळालं जाते पुन्हा एकदा योगेशला. पंच, तिथे जर आपला कोणी स्वयंसेवक असेल तर इशारा करा प्लीज. ओके, डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थँक्यू. आपला स्वयंसेवक तिथे तटस्थ राहायचा. आजचा रविवारचा दिवस आहे. या 2 धावा काउंट केल्या जातील. धावसंख्या झाले धावफलकावरती 20 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मनोहरच्या स्वरूपामध्ये आपला यजमान संघ नेवे रामवाडी ब संघ आपल्याला खेळताना दिसतोय. त्याला सामोरं फलंदाजी करतायत कुरवल जावळी. यावेळी मात्र शफल होऊन ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला आहे. डी झोन मध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते 22 वरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असेल कुरवळ जावळी या संघाला. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. जुना बॉल द्या प्लीज. या ठिकाणी मित्रांनो खेळपट्टीवरती आमचा शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी संघ हजर आहे. गावावरून आमचे बंधू मोठे बंधू अक्षयजी चांदे सर, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही उत्कृष्ट समालोचक रघुनाथ सुर्वे सर आणि परेश चांदे असे दर्जेदार असे खेळाडू मुसाड चांदेवाडी गावचे या ठिकाणी हजर आहे. त्यांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. आता ज्यांचं रुपेश चांदे सर हे देखील या ठिकाणी हजर झालेत. आणि अपकमिंग स्टार चांदेवाडीचे वंश चांदे आणि पार्थ चांदे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मनोहर तयार होत आहेत. स्टेप आउट करून ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला. विथ द कार्पेट चेंडू जातो डी झोन मध्ये. 1 धाव मिळेल. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धन्यवाद अंपायर. षटक संपलेल्याची खुणा येते. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धाव संख्या झालाय धाव फलकावरती 2 गडी बाद 23 या आकड्यावरती. 6 चेंडू 7 धावांची गरज असेल. ते म्हणजेच विजयासाठी कुरवल जावळी या संघाला. यानंतर होणारी मॅच असेल उपालेवाडी विरुद्ध जेतवन सापिर्ली. उपालेवाडी या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. आणि जेतवन सापिर्ली या संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलंय. तरी या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला टीम मीटिंग कमी करा, स्पीडअप करा थोडस. आपल्याला पाहायला मिळतंय वैयक्तिक कोटीतील पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलंय. गोलंदाजी मार्क वरती नितीन सकपाळ. आणि मैदानामध्ये जी जोडी आहे ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला स्ट्रायकर एंडला सिद्धेश उतेकर आणि त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला योगेश जाधव वायजे. धन्यवाद अंपायर. पहिला चेंडू व्हाईट बॉल स्क्वेअर मारा. नितीन यांच्या स्वरूप या माध्यमातून 6 चेंडू 6 धावांची गरज. स्टेप आउट केला. मोठा फटका आहे. काही काळ हवेत आहे. झेल घेण्याची संधी आणि संधी सुटलेली आहे. त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळते. ते म्हणजे निवे रामवाडी या संघाच्या वतीने. आणि चेंडू फेकी होईल तोपर्यंत अगदी चपळाईने वाऱ्याच्या वेगाने 3 धावा कंप्लीट केल्यात 2 फलंदाजांनी. धावसंख्या झाल्या धाव फलकावरती 27. विजयासाठी 3 धावांची गरज. या ठिकाणी खरोखरच निवे रामवाडी मिसफिल्ड सातत्याने पाहायला मिळते. आणि मित्रांनो क्रिकेट हा खेळ असा आहे ना, तुम्हाला आपलं धन्यवाद अंपायर. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो 1 धावासाठी. तर क्रिकेटमध्ये तुम्हाला एकदम चपळाईने आणि चाणाक्षपणे खेळावं लागतं. आणि हा गेम सरावाचा गेम आहे. प्रॅक्टिस तुमची खूप महत्वाची आहे. तरच तुम्ही या खेळावरती अधिराज्य गाजवू शकता. पुन्हा एकदा नितीन उलटा चेंडू. नो बॉल. पंचांचा इशारा. नो चेंडूचा. नो आणि आताची 1 अशा 2 धावा झाली. तर या 2 धावांनी विजय संघ ठरतोय कुरवल जावळी संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आमचा यजमान संघ श्री रामवाडी ब टीम या संघाला देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चला लवकरच मॅच सुरू होईल. उपालेवाडी कालिका माता उपालेवाडी विरुद्ध जेतवन सापिर्ली. झाली मॅच. झाले बिन आहेत.
या मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार माझी साथी स्कोरर आम्हाला कळवायचा आहे. आता ज्यांचं शुभागमन झालंय आपल्या 15 गावातील आणि क्रिकेट फेडरेशन मधील एक सुंदर व्यक्तिमत्व सन्माननीय जग्गू दादा हे या ठिकाणी या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जग्गू दादा. तर या मॅचचा हिरो म्हणून आपण डिक्लेअर करतोय योगेश जाधव, कुरवलगावली संघाचा योगेश जाधव वायजे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह रिसीव्ह करायचं आहे. चला योगेश जाधव आपण पण या. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी योगेश जाधव आलेले आहेत. त्यांना सन्मानित करा. एक नक्कीच मोठा खेळाडू आहे आणि जेवढा खेळाडू तेवढंच त्यांचं चांगलं सुंदर असं काम देखील आपल्या 15 गाव क्रिकेटमध्ये आहे. आणि यानंतरच्या होणाऱ्या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये असतील सुधीरजी मापदी आणि नितीनजी सकपाळ. या ठिकाणी सन्मानित केले जात आहे योगेश जाधव यांना मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅचचा हिरा. आता जी मॅच झाली त्याचा सुपरस्टार योगेश जाधव हा ठरतोय. चला उपालेवाडी लवकर फिल्डिंग लावून घ्या. उपालेवाडी श्री कालिका माता उपालेवाडी फिल्डिंग लावून घ्या लवकर. आणि जेतवंत सापिरली आपली सलामीची जोडी देखील तयार ठेवायची. या पुढील